माझा व्यवसाय ऋग्वेद सेलिब्रेशन सेंट्रल बँकवेट हॉल प्लस हॉटेल ग्रीनस्केप प्युअर वेज रेस्टॉरंट प्लस लॉजिंग प्रीमियम लॉजिंग हा माझा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू करून मला जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे. त्यामध्ये रेस्टॉरंटचा पाडा जवळपास दिवाळीनंतर सुरू झालेला आहे. याला खूप चांगला लोकांचा म्हणजे सपोर्टसुद्धा आहे. या सहभागसुद्धा म्हणता येईल, माझी टीमसुद्धा आहे. हा व्यवसाय सुरू झाल्यानंतर जवळपास आज इथे बरेच इव्हेंट झाले. ऋग्वेद सेलिब्रेशन सेंट्रल शहरामध्ये लग्नासाठी, साखरपुड्यासाठी, तसेच बर्थडे किंवा इंडस्ट्रियल इव्हेंटसाठी बऱ्यापैकी प्रचलित आहे. आणि हॉटेल ग्रीनस्केप यामध्ये छोटे साखरपुडे, वाढदिवस, डोहाळे जेवण असे बरेच इव्हेंट होतात. माझ्या रेस्टॉरंटला सुद्धा बऱ्यापैकी ग्राहकांचा म्हणा किंवा गेस्टचा म्हणा बराच चांगल्या प्रतीचा प्रतिसाद आहे. त्यामध्ये उत्तम क्वालिटी जपण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. कुठल्या प्रकारच्या डिशेस आहेत? आपण प्युअर व्हेजमध्ये चायनीज, कॉन्टिनेंटल, इटालियन हे सर्वच देतो आपण. पण मोस्टली आपण महाराष्ट्रीयन म्हणू, कारण आपल्याकडे येणारा क्राऊड हा 99% महाराष्ट्रीयन आहे. आजचा जो यंग क्राऊड आहे हाच इटालियन, चायनीजची डिमांड करतो, पण मोस्टली महाराष्ट्रीयन. महाराष्ट्रीयनमध्ये कोणत्या कोणत्या डिशेस आहेत? महाराष्ट्रामध्ये बरंच आहे. जसं मोस्टली जे चालतं ते काळ्या रस्स्यामध्ये रस्सावडी, बैगन, पनीरमध्ये पनीर लबाबदार चालतो, पनीरमध्ये आपला पनीर अंगारा मराठी स्पायसीमध्ये पसंत केला जातो. अशा डिशेस बऱ्याच आहेत. रोटी वगैरे कोणकोणती आहे? रोटीमध्ये मोस्टली आपण चपाती प्रिफर करतो, कारण मराठी क्राऊड चपातीच मागतो. रोटीमध्ये मग रोटी देतो, आपण नान देतो, गार्लिक नान देतो. त्याशिवाय मोस्टली भाकरीसुद्धा देतो, ज्वारी बाजरी दोन्हीसुद्धा. स्पेशल डिश कोणती आहे सर हॉटेलची? सर स्पेशल म्हणून नाही म्हणणार, कारण प्रत्येक गेस्टची टेस्ट डिफरंट असतं. त्यामुळे माझ्या स्पेशल डिशपेक्षा गेस्टची स्पेशल डिश काय आहे हे मला जाणून घेणं महत्त्वाचं असतं. त्यांच्यानुसारच आम्ही देतो. जे सर तुमचे कुक, शेफ वगैरे आहे, एक्सपिरियन्सेस आहे? सर्व अनुभवी कुक आहेत. संभाजीनगरचेच आहे? मोस्टली संभाजीनगरचे, काही 1-2 बाहेरचे आहेत. कारण लोकल टेस्टला लोकल शेफच देऊ शकतो, त्यामुळे लोकल शेफला जास्त प्रेफर केलं जातं. किती लोकांचे स्टाफ आहे सर? रेस्टॉरंटमध्ये जवळपास 20 ते 22 जणांचा स्टाफ आहे. बरोबर. फॅमिलीसाठी, लहान मुलांनासाठी? माझ्याकडे मोस्टली फॅमिलीज आणि इंडस्ट्रियलच क्राऊड आहे. बाकी यंग क्राऊड माझ्याकडे तसाही कमी आहे. हॉलमध्ये आपल्याकडे 3 बँकवेट आहेत, 3 अलग अलग डिफरंट लॉन आहेत. 3 लॉनचे सायझेससुद्धा डिफरंट आहे. म्हणजे 1000 कॅपॅसिटी टू 3000 कॅपॅसिटीचे लॉन्स आहेत. बँकवेटसुद्धा 200 म्हणजे 50 सिटिंग कॅपॅसिटी टू 1500 सिटिंग कॅपॅसिटीपर्यंत बँकवेटसुद्धा आहेत आपल्याकडे, ज्यामध्ये छोटा कार्यक्रम ते मोठं लग्न हे सर्व कार्यक्रम इथे होऊ शकतात. लॉन्स वगैरेचा रेट काय आहे सर? सर रेट हे प्रत्येक इव्हेंट वाईज डिफरंट होतात. म्हणजे ₹1,00,000पासून 2-3 लाख 4 लाख कशी जातात, कारण त्यांची रिक्वायरमेंट काय सर्व कस्टमाइज असते या गोष्टी. लॉजिंगची सुविधा कशी? लॉजिंगची छान सुविधा आहे. प्रीमियम रूम आहेत. एक 2200पासून रेट सुरू होतात लॉजिंगचे, 2,500-3 हजारपर्यंत जातात. ऑक्युपन्सी किती आहे, कुठला प्लॅन हवा आहे, त्यावरती सर्व डिपेंड करतं. आतापर्यंत सर कोण आले आपल्याकडे कस्टमर? मोस्टली इंडस्ट्रियल क्राऊड येतो. तर इंडस्ट्रियल क्राऊड हा आउट ऑफ सिटी स्टेटचा पण येतो आणि महाराष्ट्रातून सुद्धा येतो. संभाजीनगर लोकांना काय आव्हान करणार सर? आव्हान काय करणार, एकदा येऊन इथे बघावं, इथली टेस्ट घ्यावी, इथल्या हॉलला व्हिजिट करावी, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही उद्या जर हॉलची गरज असेल, लॉजची गरज असेल किंवा छान रेस्टॉरंटला जाण्याची सुद्धा आपल्यात इच्छा असेल तर आपण इथे तो आनंद घेऊ शकता. इथला ॲम्बियन्स हा पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात असल्यासारखं आपल्याला पूर्णपणे जाणवेल. आणि इथे एक पीस आपल्याला नक्कीच जाणवेल का जे आपण बाहेर गेल्यावर जो आनंद घेण्यासाठी निघतो तो इथे नक्कीच मिळेल. सर मुंडे साहेबने जो कारवाई केली किचनवर, तुमच्या मत काय आहे? नाही, माझं मत त्याबद्दल पॉझिटिव्ह आहे. कारण लोकांना बऱ्याचदा काय चालतं हे माहीत नव्हतं. एक अवेअरनेस तर त्यांनी नक्कीच आणलं आहे. त्यामुळे कोणी करत जरी नसेल पण आज तो कधी करणार नाही हे सुद्धा त्यांची तेवढी तरी इच्छाशक्ती नक्कीच झालेली आहे. आणि त्याला पॉझिटिव्ह घ्यायला पाहिजे. पॉझिटिव्ह तुम्ही? 100% मी सुद्धा पॉझिटिव्ह मिळेल त्याला. ते हॉटेलच्या नाव ॲड्रेस सांगा सर तुमचे. हॉटेल ग्रीनस्केप प्युअर वेज रेस्टॉरंट, गोलवाडी लिंक रोड, छत्रपती संभाजीनगर. कोणाला काही सर डिटेल वगैरे घ्यायची रूमसाठी या अजून पार्टीसाठी, तो काय रिसेप्शनचा नंबर आहे काय? हो, माझाच नंबर देऊ शकतो मी, 9373377745.
हे विठ्ठला बैला